वंदे मातरम मित्रांनो, कसे आहात सगळे? सगळं बघताय ना आणि शांत ढिम्म बसताय ना? महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी परिस्थिती आता चालू आहे ती बघून डोळे मिटून बसलेत ना. मला काय त्याचं, मला काय घेणं देणं, दुसरा कोणी कोणाला मारतोय, दुसरा कोणी कोणाला शिव्या देतोय, जातीवरून सगळे धिंड काढतोय, हे सगळं बघून तुम्हाला शांत वाटतंय ना? फक्त मसालेदार व्हिडिओ बघायला आणि त्या व्हिडिओवर समाज माध्यमांवर कमेंट करायला आपले हात पुढे पुढे वळवळ करतात. पण रस्त्यावर जेव्हा अशा घटना घडत असतात, कधी आपण हा विचार केलाय का की ही वेळ आपल्यावर पण येऊ शकते? आणि येऊ काय शकते, ही वेळ तुमच्यावर आलेलीच आहे, फक्त ती वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यावर थोपवली जाते आणि तुम्हाला असं वाटतं की अरे, मला ह्या परिस्थितीमध्ये, ह्या प्रश्नामध्ये अटकलेलं बघताना इतर लोक हसतील, त्यामुळं तुम्ही फक्त शांत बसायचंच निर्णय घेता. कारण तुम्हाला हे माहिती की ह्या एवढ्या मोठ्या बलाढ्य लोकांबरोबर आपण कसं लढणार. आणि मला काय त्याचं, तुमचे परिवारवाले म्हणता मला काय त्याचं घर जळतंय ना, जळू द्या, आपलं घर जेव्हा जळायला लागेल तेव्हा बघू. आज आपल्याला खायला प्यायला भेटतंय ना, आज आपले पोरं सोरं काही का होईना शाळेत जात आहे, काही का होईना आपल्याला दवाखान्यात इलाज मिळतोय ना, तर मग तेवढंच घ्या आणि जाऊ द्या. हीच भूमिका अत्यंत वाईट आहे. थोडासा विचार करा. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी, ज्यांनी देश स्वतंत्र व्हावा याच्यासाठी आपले जीवाचे बलिदान दिले, कित्येक वर्षानुवर्ष जेलमध्ये राहिले, त्यांनी हा विचार केला असता तर आपला आज जे स्वातंत्र्य मिळते, आज आपल्याला बोलायची ताकद मिळालेली आहे, ती मिळाली नसती तर कसं झालं असतं. कित्येक लोकांनी हा महाराष्ट्र, मुंबई महाराष्ट्राचा अखंड भाग आहे आणि तो मुंबई महाराष्ट्रालाच मिळावा त्यासाठी किती लोकांनी प्राणाची आहुती दिली. आणि आज आपण बघतोय की त्या मराठी भाषेच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रातील लोकांना लढावं लागतंय. तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण आहे, तुम्हाला महाराष्ट्रातील 2 तरुण दाखवायचे मला. तुम्ही माझ्या मागे स्क्रीनवर बघत असेल, हा एक तरुण आहे जो बार्शीमध्ये आहे आणि हा तरुण हातामध्ये कडे घालून, गंडे दोरे घालून, माथ्याला भला मोठा टिका लावून हा कोणती महाराष्ट्राची संस्कृती दाखवतोय तो एकदा व्हिडिओ बघा. आणि दुसरा एक तरुण मी तुम्हाला दाखवतोय, हा एक तरुण आहे जो रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यामध्ये बसून त्या पाण्याने आंघोळ करतोय. तर काय कारण आहे की ह्या 2 तरुण का वेगळे आणि यांच्यावर व्हिडिओ बनवशी का मला वाटलाय, तर हे मी तुम्हाला आता दाखवतो. व्हिडिओ पण बघा आणि साईड बाय साईड मी बोलतो पण. तर मित्रांनो, हा आहे नानासाहेब कोळेकर. हा नानासाहेब कोळेकर वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहतो. घरची परिस्थिती एकदम सर्वसाधारण आहे. साधं झेरॉक्सचं दुकान हा नानासाहेब चालवतो. याचे कित्येक व्हिडिओ मी पहिलेच आपल्या चॅनलवर टाकलेले आहे. हा केवळ सामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा मुलगा आहे. याचे पण घरचे याला मागे लागत असतात. याची आई वगैरे म्हणत असते की बाबा, आपल्याला काय करायचंय ते, तू सुरक्षित राहा, नाही तर तुला हे जे सरकारी बाबू आहे, पोलीस आहे, हे छळतील, तुला त्रास देतील. पण भगतसिंगचा किडा ह्या तरुणामध्ये आहे आणि त्यामुळं हा नानासाहेब कित्येक जोरदार आंदोलन तिथे करत असतो शांततेच्या मार्गातून अर्थातच. तर हा एक तरुण तुम्हाला मला दाखवायचा होता आज. नानासाहेब कोळेकर जिंदाबाद आणि तुला सॅल्यूट आहे मित्रा. काम असंच चालू ठेव, थांबू नकोस, खूप त्रास होईल. लोक लांबून टाळ्या वाजवत राहतील, फक्त मागून शहाणपणा शिकवत राहतील की मग तू इथं हे केलं तर मग तिथं करून दाखव ना. म्हणजे आता मी पण आंदोलन करत असतो, मी पण बरेच हे करत असतो. आता माझ्या मी व्हिडिओ केला होता, म्हणजे मी एक आंदोलन केलं होतं म्हणून व्हिडिओ झाला होता त्याचा. तर रिटायर्ड DYSP होते, त्यांनी त्यांच्या इनोव्हा गाडीवर पोलीस ही पाटी लावली होती आणि पोलीस पाटी कोणत्याही प्रायव्हेट व्हेकलवर लावणं हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचं आहे. तर मी तिथल्या स्थानिक पोलिसांना बोलवून त्या गाडीला अडवून त्याच्यावर दंड करून घेतला होता. तर अनेक लोकांनी त्याचं स्वागतही केलं आणि त्यातले अनेक असे पण होते, इस्पेशली पोलिसांचे जे मुलं, नातेवाईक वगैरे असतील, जे स्वतः अशा पाट्या लावून फिरताय आज महाराष्ट्रभरात. तर त्यांनी मला खूप ट्रोल केलं की तू एवढा
पोलिसच नेहमी सॉफ्ट टार्गेट असतात. तर तू हे जे पोलिसांविरोधात करतोय तर ते तू आमदारांच्या गाड्यांवर करून दाखवून खासदारांच्या, अरे मी करेल किंवा नाही करेल, पण तुम्ही काय करताय? तुम्ही काय केलंय आजपर्यंत देश वाचवण्यासाठी? तर तुम्ही पहिले स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघा, मग आमच्यासारखे जे पण रस्त्यावर काम करतात त्यांना शहाणपणा शिकवा. माझं तर थेट एवढंच म्हणणं आहे. तुम्ही करा ना, काय तुम्हाला कोणी अडवलंय? तुम्ही काही डोळ्याने बघत नाही का की अशा कित्येक वाहनं जे खोटे पोलिसाचे, ते टोपी काय ठेवता, तो दांडा काय ठेवता, नंतर ते पोलीसची पाटी काय लावता, तुम्ही काय तुमच्या डोळ्याने बघत नाही का? अडवा ना, अडवा गाड्या, आणि तिथले पोलीस असतील स्थानिक, त्यांच्याकडनं त्या गाडीला दंड करून घ्या. तुम्ही दुसऱ्याला काय शहाणपणा शिकवता? म्हणून ते म्हणतात ना, म्हणजे खरं तर लाज वाटली पाहिजे आपल्याला हे बोलताना, पण आपण खूप अभिमानाने हे बोलतो की छत्रपती जन्माला यावे, पण ते दुसऱ्याच्या घरी. तर हा नालायकपणा सोडा, नाही तर तुम्हाला सांगतो आपलं तर कसं तरी कटून गेलं. आपल्या पुढच्या आणि त्याच्या पुढच्या पिढीचं काय होईल या देशात काही भरोसा नाही. कालच माझे एकदम घरचे डॉक्टर, ज्यांचा माझा 30 वर्षापासूनचा संबंध आहे, त्यांना मी म्हणालो की सर काय मुलं आले का नाही विदेशात? त्यांची दोन्ही मुलं विदेशात इंजिनिअरिंग शिकताय, आले का नाही मुलं? डॉक्टरांचं एका वाक्यात उत्तर होतं की अशा जातपात भेदभाव मानणाऱ्या देशामध्ये मी माझ्या मुलांना येऊ देणार नाही. सांगा किती वाईट आहे. ठीक आहे, तर हा झाला नानासाहेब कोळेकरचा व्हिडिओ. नानासाहेबचा ओरिजिनल आवाज याच्यासाठी लावला नाही कारण त्याच्यामध्ये त्यांनी गाणं बिणं टाकलेलं आहे आणि ओरिजिनल व्हॉइसमध्ये दुसरा व्हिडिओ बनवला नाही, म्हणून मी माझा व्हॉइस ओव्हर याच्यात टाकला. आणि हा आहे दुसरा तरुण, हा आहे बार्शीतला. याच्या डोक्यावरचा टिळा वेळा तुम्ही बघू शकता. आणि हा माजी आमदार राजेंद्र राऊत जे आहे तिथले बार्शीतले, राजेंद्र राऊत माजी आमदार, त्यांचा हा कार्टा आहे. आणि ह्या कार्ट्याने ह्या 2-2.5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये किती शिव्या दिलेल्या आहे. तर त्या सगळ्या ठिकाणी अर्थातच मला बीप लावा लागणार आहे, कारण काल परवा तो बबनराव लोणीकर म्हणतो तुला तुझ्या हातातला फोन, तुझ्या आईच्या अंगावरची साडी आणि हे ते सगळं आम्ही दिलेलं आहे. आम्ही, अरे नालायकांनो, तुम्ही नाही आम्हाला दिलं, आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही आमचे नोकर 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 आहात. आम्ही तुम्हाला मतं दिले आणि आम्ही तुम्हाला आहे ना त्या पातळीवर नेऊन ठेवलं, म्हणून तुम्हाला ते खायला प्यायला भेटतंय, नाही तर तुमचे कुत्र्यांनी हाल खाल्ले नसते. आणि हा खरं तर आमचाच दोष आहे. आम्हीच प्रत्येक वेळेला थोडासाही विचार न करता साधी भेंडी घ्यायला गेलो ना, 10 वेळेस तिला वळून बघतो आम्ही. तिला तोडून बघतो, कवळी आहे का निबर झालेली आहे. पण तुमच्यासारख्या नालायकांसाठी आमचे मतदान आम्ही फुकटमध्ये करत असतो. काही नाही, फक्त हवेला मतदान करतो. का? बबनराव लोणीकर खूप मोठा माणूस आहे ह्या एरियातला, म्हणून त्याला मतदान देऊन टाकायचं. तर ह्या गुंडांना जीवित करण्यामध्ये आपलाच हात आहे. आपणच यांना जन्माला आणलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही याच्यापासून सुटलेले नाहीत. आज सगळ्या शैक्षणिक संस्था झाल्या, सगळे दवाखाने झाले, सगळे मोठे मोठे कंपन्या झाल्या, साखर कारखाने झाले, ह्याच अशा गुंडापुंडांनी गिळून बसलेले आहेत आणि हे तुमच्यावर वरचढ झालेले आहे. आणि तुम्ही त्याच शिक्षण संस्थांमध्ये, कारखान्यांमध्ये कामाला असता, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस झक मारून यांनाच मतदान करावं लागतं. पण हे विसरू नका, तुम्ही तुमच्या लेकरांचं भविष्य खराब करत आहात. तुम्ही तुमच्या लेकरांचं भविष्य वेठीस ठेवून यांना मतदान देत आहात आणि ह्या गुंडांना जन्माला आणणारे तुम्हीच. गाडीचा धक्का लागला, तू टाकायला लागला म्हणजे मागे लागतो तू. त्यानं काय केलं, धक्का गाडीचा लागला, आरसा गेलाय मागे. कुठला आहे तू? माझं नीट राहायच्या ऐक, तुझ्या आजानं सेवा केली म्हणून मी गप आहे. तुमच्या मान मुरगाळील हो. मी नाटक करतो ना, फडफड फडफड त्या बारबुल्याच्यावर, त्याच्या अवकात अजून पुढे यायची. नीट राहायचं इथं लायकी. त्यांना काय म्हणते, गाडी चालला होता आम्ही, ते गाडीचा कट लागला होता, मग ते रणवीर भाईला बोललेलं होतं त्या पोराचं, काय मला नाव माहित नाही. रणवीर भाई रोहन आणि सतपुते बोललो नाही तर कुणाला बोललो.
एक मिनिट वडील काय गरज नाही मला बोलायची कुणाला तुझ्या लेवलनं राहा फक्त लय सापडू नका तुम्ही हो आमचं काय नीट राहा नाटक करू नको माघारी आलतो विषय नव्हता कुठं माघारी आलं दिवस मारून भांडण करायचं तुला चल सोड घरी नीट राहा आपल्या इथं राहून सुद्धा सुरक्षित आहे ह्याचा विचार करा फक्त आजोबाची कृपा आहे तुमच्या बाकी कुणाची नाही फक्त तुझ्या आजीची कृपा आहे हो दोघाच्या बी नाही फक्त तुमच्या आजोबाची कृपा आहे तुमच्या आजोबाची कृपा आहे म्हणून तुम्ही नीट आहे सुरक्षित आहेत हो नाहीतर तुमच्या आईला मागच परत जर वाकडे पाऊल टाकलं ना फटाचं नव्हतं तरी तुलाही माहिती आहे परत काय असतं माहिती छात मारे गेलं राजकारण बिचकारण माझ्या काय सुद्धा बघत नाही पुढे मागं माहिती आहे ना एवढा सोपन सुद्धा पुढे असं उभं राहत नाही पुढे काय गाडी नीट अवकाशीत राहायचं वर्ष झालं तुमची बघतो राजकारण तुझ्या बापाची बी आणि तुझी बी नीट राहायचं तुम्हाला राजकारण करायचं ना बिंदास करायचं बिंदास कर बारगुल्याचं कर स्वप्नाचं कर वाकडे पाऊल जर टाकलं तर फत्याचं नव्हतं होईल ना ह्याला जबाबदार तुम्ही आजकाल तुलाही माहिती आहे झेपणार आहे का मी झेपणार आहे का झेपणार आहे तुम्हाला झेपणार आहे का तुम्हाला झेपणार आहे का झेपणार आहे का उत्तर दे झेपणार आहे मग नीट लायकीत राहा तू कुठं राहतो सुरक्षित आहे ना कशामुळे आहे आजमुळे तेवढं फक्त लक्षात त्या आजीची पुण्य आहे म्हणून तुझ्यावर त्या दिवशी माझं डोकं हललं त्या दिवशी इसरल मी पुण्य इसरल मी सगळी जुनी ती इसरायला लावू नका फक्त तुझ्या रामभाऊची फक्त पुण्य आहे तुमच्या घरावर तुझ्या आजीनं लय केलंय पार्टीसाठी म्हणून आम्ही गप्प आहे ज्या दिवशी सरकल त्या दिवशी विषय संपल जाणार हो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा माझ्या साध्या भाषेमध्ये मला जे सुचतं मी त्या पद्धतीने बोलतो मी काही स्क्रिप्ट बिप्ट लिहित नाही फक्त हे दोन तरुण आज समाज माध्यमांवर खूप व्हायरल होत आहे त्यांच्याबद्दल बोलणं गरजेचं होतं आणि तुम्ही ॲज ए मतदार म्हणून काय चूक करत आहात हे सांगणं गरजेचं होतं तर पुढच्या वेळेस कोणतंही इलेक्शन असो त्या इलेक्शनमध्ये सुशिक्षित नंतर त्याचं ट्रॅक रेकॉर्ड क्लिअर असलेला कोणत्याही पक्षाचा असू द्या तुम्हाला काय करायचं पक्षापेक्षा आपला पक्ष एकच आपण या देशाचे मालक आहोत आणि जो मालकाला मालकी थाटात राहू देत नाही त्या नालायकाला निवडून आणून देऊ नका एवढं तर करा वंदे मातरम